हॅलो फ्रेंड्स, पहा समोर इंग्रजी अक्षरमाला दिसत आहे आणि आपण इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेची तयारी हसत खेळत घेणार आहोत. खूप छान हा भाग आहे, हा टॉपिक आहे. अगदी सोपा आहे. समोर इंग्रजी अक्षरमाला दिसत आहे. या इंग्रजी अक्षरमालेत 25 मुळाक्षरे, 25 अल्फाबेट्स असतात. 5-5चा गट्टा असतो. 5 एके 5, 5 2 10, 5 त्रिक 15, 5 चोक 20, 5 5 25. हे एकदा विद्यार्थ्यांना ही संकल्पना, कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायची आहे की या इंग्रजी अक्षरमालेमध्ये 25 अल्फाबेट्स असतात, 5-5च्या गठ्ठ्याने असतात. त्यानंतर फार सोपा भाग आहे बघा. हसत खेळत विद्यार्थी, पहिलीचे विद्यार्थी छोटे छोटे हसत खेळत हा भाग अगदी सहजतेने शिकून जातात. तो म्हणजे आपली उजवी बाजू, ती या सोडवतानाची देखील उजवी बाजू असते. उजवीकडून म्हणजे आपल्या उजव्या बाजूकडून. आणि त्यानंतर पहा, आपली डावी बाजू म्हणजे त्यांची पण डावी बाजू असते. सोडवताना डाव्या बाजूकडून विचारलं तर आपल्या डाव्या बाजूनं जायचं आहे आणि उजव्या बाजूनं विचारलं तर आपल्या उजव्या बाजूनं जायचं आहे. म्हणजेच काय, तर या बाजूनं उजवीकडून आहे, कारण ही आपली उजवी बाजू आहे. आपली उजवी बाजू तीच त्यांची देखील उजवी बाजू आणि आपली डावी बाजू म्हणजे तीच त्यांची देखील डावी बाजू. हे एकदा त्यांच्या लक्षात आलं, इकडून म्हणजे डाव्या बाजूकडून आहे आणि इकडून म्हणजे उजव्या बाजूकडून आहे आणि इकडून डाव्या बाजूकडून आहे. एकदा कळालं त्यांना की आपली उजवी ते उजवी बाजू आणि आपली डावी ती त्यांची देखील डावी बाजू, हे एकदा कळलं की विद्यार्थी चटचट चटचट प्रश्न सोडवतील. पहा, आपण पहिला प्रश्न पाहूया. वरील इंग्रजी अक्षरमालेतील उजवीकडून 10वे अक्षर कोणते? आता मी आत्ता तुम्हाला सांगितलं आहे की उजवीकडून म्हणजे आपल्या उजव्या बाजूकडून, म्हणजे या बाजूने येणार आहे. पहा, आता तुम्ही म्हणाल की पहिलीचे विद्यार्थी वाचू लागलेत का? तर जेव्हा वाचायला लागतील बघा, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, जसे गती असेल तसे ते वाचतील. एकदा वाचता आल्यानंतर त्यांना तो प्रश्न सोडवता येणार आहे. प्रश्न आपला असा आहे, वरील इंग्रजी अक्षरमालेतील उजवीकडून 10वे अक्षर कोणते? आता आपली उजवी ती त्यांची पण उजवी, मग उजवीकडून 10वे अक्षर, मग 5-5चा गट्टा आहे. हे 5 झाले आणि हा 10वा. 5 एके 5, 5 दोन्ही 10. उजवीकडून 10वे अक्षर पी येणार आहे. आपण पाहूया, मोजून बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हे 10, म्हणजे पी हे अक्षर उजवीकडून 10वे आहे. मग पर्यायात आहे का? पर्याय क्रमांक 1 आहे ओ, पर्याय क्रमांक 2 आहे जे, पर्याय क्रमांक 3 आहे के आणि पर्याय क्रमांक 4 आहे पी. मग आपलं उजवीकडून 10वे अक्षर पी आलेलं आहे. चला, पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. मग पर्याय क्रमांक 4 हा बाहेरून आत असा व्यवस्थित गोल रंगवायचा आहे. रंगवताना देखील बाहेर घालवायचा नाही. हे एकदा तुम्ही त्यांना सांगितलं की बरोबर येणार आहे. बघा, दुसरा प्रश्न आहे. दिलेल्या अक्षरमालेत आय या अक्षराचा डावीकडून कितवा क्रमांक आहे? आता आय अक्षराचा, पहिल्यांदा प्रश्नाचा अर्थ कळला पाहिजे. मुली लहान आहेत, विद्यार्थी लहान आहेत, पहिलीचे आहेत. मग आय अक्षराचा, आय अक्षर कुठे आहे? लगेच आय पाहून घ्यायचा. बघा, आय इथं सापडलेला आहे. या अक्षराचा डावीकडून कितवा क्रमांक आहे? आता डावीकडून म्हणजे आपली डावी बाजू ही आहे. या डाव्या बाजूनं मोजत जायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9, 9 आहे. किंवा डायरेक्ट मोजायचंय. 5चा गट्टा हा आणि 6 7 8 9, म्हणजे आय या अक्षराचा डावीकडून 9वा क्रमांक आहे. पहिलाच पर्याय बरोबर आहे. मग पहिला क्रमांक इथला हा गोल रंगवून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, दिलेल्या इंग्रजी अक्षरमालेतील कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास GOD हा शब्द तयार होईल? आता मी GOD असं का वाचलं? कारण पहिलीचे विद्यार्थी आहेत. एखाद्या विद्यार्थ्याला गॉड हा शब्द वाचता येणार नाही, पण तो भले शब्द वाचता न आला तरी देखील जी आणि ओ आणि डी ही मुळाक्षरे त्याला माहिती आहेत. हे इंग्लिश अल्फाबेट्स, इंग्रजी अल्फाबेट्स त्याला माहिती आहेत. मग GOD हा शब्द कसा तयार होईल, कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यानंतर? मग चला पाहूया आपण. इथं बघा, ABCDEFG, जी इथं आला बघा, इथं खूण करून घ्यायची आहे. त्यानंतर ओ बघा, ओ इथं आलेला आहे
आणि डी इथं आलेला आहे, बरोबर आहे. मग हा इथं 1 आहे, इथं हा 2 आहे आणि इथं 3 आहे. मग 1, 2, 3 हा क्रमांक न लक्षात घेता आपल्या इंग्रजी अक्षरमालेतील क्रमांक घ्यायचा आहे. मग जीचा क्रमांक कितवा आहे, तर हे 5 आणि 6, 7. म्हणजे याचा क्रमांक बघा, इथं मी लिहिते जी ओ आणि डी. जी ओ डी. पहा, जीचा क्रमांक आहे 7वा, ओचा क्रमांक आहे 5 एके 5, 5 दोन्ही 10, 11, 12, 13, 14, 15. हा आहे 15 आणि डीचा क्रमांक आहे 1, 2, 3, 4. म्हणजे क्रमांक मी पुढूनच मोजलेले आहेत. 7, 1, 5, 4, 7154. मग तसं न मोजता 7 हा क्रमांक जीचा आहे, 15 हा क्रमांक ओचा आहे आणि डीचा क्रमांक 4 आहे. बघा, 7, 15 आणि 4 समोर दिसले. मग काही दोलायमान व्हायची गरज नाही. पर्याय क्रमांक 2 हा रंगवून घ्यायचा आहे. बरोबर याच्या समोरच्या ऑप्टिकल मार्केटवर जायचं आहे आणि पर्याय क्रमांक 2 हा गोल रंगवून घ्यायचा आहे. मग आता हे आंतरराष्ट्रीय अंक वेगळे, देवनागरी अंक वेगळे, परंतु त्याचा अर्थ एकच आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मित्रांनो. पहा, वरील इंग्रजी अक्षरमालेत क्यू या अक्षराचा उजवीकडून कितवा क्रमांक आहे. पहा, क्यू हे वाचता आलं पाहिजे, रीड करता आलं पाहिजे. बरं, रीड नाही करता आलं पाहिजे अशी खूण कोणती आहे ती पाहायची आहे. आणि हा प्रश्न वाचता आल्यानंतर अक्षराचा उजवीकडून कितवा क्रमांक आहे. आता हे अक्षर मी ओळखलेलं आहे. याचा उजवीकडून म्हणजे माझ्या उजवीकडून, म्हणजे माझी जी उजवी दिशा आहे त्याच बाजूकडून कितवा क्रमांक आहे. तर हे झाले 5, 6, 7, 8, 9. 9वा क्रमांक आहे. समोरच उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मग 2 ऑप्टिकल मार्क रीडर रंगवून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, वरील इंग्रजी अक्षरमालेतील मधोमध येणारे अक्षर कोणते. आता बघा, मधी येतं म्हणजे दोन्ही बाजूला समान सोडून मग मध्ये एक अक्षर असतं. मग या इंग्रजी मालेतील मधलं अक्षर नेहमी लक्षात ठेवा, एम हेच असते. काय एम असते पहा, मोजूया. 5 एके 5, 5 दोन्ही 10, 11, 12. इकडं किती आहेत, 12. त्यानंतर बघा, 5 एके 5, 5 दोन्ही 10, 11, 12. म्हणजे उजव्या बाजूला 12 अक्षरं आहेत, डाव्या बाजूला 12 अक्षरं आहेत आणि बरोबर मधला एम आहे. कारण आपल्या मालेतच मुळी 25 अक्षर आहेत. 25 अल्फाबेट्स आहेत, 25 अल्फाबेट्स आहेत. मग 25चा मध्य म्हणजे 12 इकडे, 12 इकडे, 12 दोन्ही 24 आणि मधला हा 13वा म्हणजे तो एम आहे. मग वरील इंग्रजी अक्षरमालेतील मधोमध येणारे अक्षर कोणते, तर एम आहे. चला, पर्याय क्रमांक 4 गोल रंगवून घ्यायचा आहे. मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे आपण येऊया. आता दिलेल्या इंग्रजी अक्षरमालेत डावीकडून तिसरे अक्षर कोणते. मी एकदा सांगितलं की डावी बाजू म्हणजे आपली जी डावी बाजू तीच त्यांची डावी बाजू. मग या दिलेल्या अक्षरमालेत डावीकडून तिसरे अक्षर 1, 2, 3 काय येणार आहे, सी. फार सोपं आहे, सी. पाहिलं. त्याच्यानंतर वरील इंग्रजी अक्षरमालेत एफ व जे च्या मधोमध येणारे अक्षर कोणते. पहिल्यांदा प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. त्यानंतर काय विचारलेलं आहे हे आकलन झालं पाहिजे. एफ व जे. आता एफ कुठं आहे पहा, इथं आहे. आणि जे कुठं आहे पहा, इथं आहे. मग प्रश्न काय आहे, एफ व जेच्या मधोमध येणारे अक्षर कोणते. आता एफ आणि जे किती अक्षरे आहेत, 1, 2, 3, 4, 5. 5 आहेत म्हणजे इकडं 2 येणार आहेत, इकडं 2 येणार आहेत आणि मध्ये एच येणार आहे. बरोबर आहे की नाही. मग एफ आणि जेच्या मधोमध येणारे अक्षर कोणते आहे, एच. आलं लक्षात. त्यानंतर बघा, वरील इंग्रजी अक्षरमालेत जे व पी या अक्षरांच्या दरम्यान किती अक्षरे आहेत. आता जे आणि पी पहा बरं, जे आणि इथं आहे हा पी. ओळखलं का तुम्ही. बघा, जे आणि पी. मग आता चला मोजा किती आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6, 7. मग 7 म्हणजे इकडं 3 आणि इकडं 3 आणि मधला तो चौथा येणार आहे. मग 1, 2, 3 इकडं सोडले, 1, 2, 3 इकडं सोडले, मधी कोणता आला बाळांनो, एम आलेला आहे. बरोबर आहे का माझं. पहा बरं, चुकलंय का. जे आणि पी. अरे 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 बघा, माझा प्रश्न वाचायला चुकला होता. बघा, मी जी चूक केली ती देखील तुम्ही देखील करू शकता. मी मधला अक्षर न वाचायला नाही पाहिजे होतं.
जे आणि पी या अक्षरांच्या दरम्यान किती अक्षरे आहेत हे विचारलेलं आहे. आता दरम्यान म्हटलं की नाही, सॉरी हा बाळांनो, बघा जे आणि पी या अक्षरांच्या दरम्यान किती अक्षरे आहेत. आता मी इथं बघा, इथं समोर लक्ष द्या. बघा जे हां आणि पी या अक्षरांच्या दरम्यान, दरम्यान म्हटल्यानंतर जे पण सोडायचा आणि पी पण सोडायचा आणि मधली अक्षरं मोजायची. दरम्यान म्हटलं, कधीही दरम्यान हा शब्द आला तर ती 2 अक्षरे सोडून टाकायची आणि मधली धरायची. 1, 2, 3, 4, 5. जे आणि पीच्या दरम्यान 5 अक्षरे आहेत. पहा बरं, जे आणि पी अक्षरांच्या दरम्यान 5 आहेत. 7 आहेत का? नाहीत. 6 आहेत का? नाहीत. 4 आहेत का? नाहीत. 5. अगदी करेक्ट आहे. पर्याय क्रमांक 5. त्यानंतर बघा, वरील इंग्रजी अक्षरमालेतील आर या अक्षराचा डावीकडून कितवा क्रमांक आहे? आता आर पहिल्यांदा अक्षर पाहिलं पाहिजे. बघा आर कुठे? आर आर इथं सापडला. आता या आर या अक्षराचा डावीकडून म्हणजे इकडच्या बाजूनं, बरोबर आहे ना, आपली डावी ती त्यांची डावी, कितवा क्रमांक आहे? 5 एके 5, 5 दुनी 10, 5 त्रिक 15, 16, 17, 18वा क्रमांक आहे. बरोबर आहे का माझं? 18वा. बघा इथं आहे की नाही? पर्याय क्रमांक 3. परत सांगता सांगता मी राहून गेले की दरम्यान म्हटल्यानंतर दोन्ही बाजू, दोन्ही हे अक्षर सोडायची आणि मधली अक्षर धरायची. आणि पासून पर्यंत म्हटल्यानंतर तो प्रश्न जेव्हा येईल तेव्हा तो मी समजून सांगेन ते कसं धरायचं तेव्हा. ओके, पहा आता दिलेल्या इंग्रजी अक्षरमालेत बी या अक्षराचा उजवीकडून कितवा क्रमांक आहे? आता आपल्याला पाहायचं आहे काय तर बी अक्षर आणि त्याचा क्रमांक उजवीकडून कितवा आहे हे महत्त्वाचं आहे. मग आता बी कुठं आहे? पहा, बी इथं आहे की नाही. आणि उजवीकडून म्हणजे आपल्या उजव्या बाजूनं कितवा क्रमांक आहे? 5 एके 5, 5 दोन 10, 5 त्रिक 15, 5 चोक 20, 21, 22, 23, 24. बरोबर आहे की नाही? 24वा क्रमांक आहे. बघा पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर बघा, आता हा शब्द जर वाचता नाही आला तर ते काही वाचू नका, परंतु वाचता आला तर वाचा, कारण पहिलीचे विद्यार्थी देखील हुशार असतात. अलीकडच्या पिढीत फार ग्रास्पिंग पॉवर खूप चांगली आहे. बघा या शब्दात आर हे अक्षर किती वेळा आले आहे? आर हे अक्षर किती वेळा आले आहे? आता हा शब्द आहे महाराष्ट्र. महाराष्ट्रा या शब्दात आर हे अक्षर किती वेळा आले आहे? चला मोजूया. आर इथून बघा, इथं आला 1, त्यानंतर इथं आला 2. बरोबर आहे का माझं? पहा, MAHAR ASHTRA 2 वेळेस आलेला आहे. बघा पर्याय क्रमांक 1. फार सोपं असतं. बघा टायगर, आता मी डायरेक्ट वाचलं, पण नाही वाचता आला तर TIGER या शब्दातील मधोमध येणारे अक्षर कोणते? मी सांगितलं आहे, मधोमध जेव्हा येतं तेव्हा ती विषम संख्या असते आणि समसंख्या दोन्ही बाजूला सुटते आणि मधला तो विषम अंक असतो. TIGER, इथं 2, इथं 2, इथं 2, इथं 2 आणि हा मधला जी. मधोमध्ये एक येणारे अक्षर कोणते? जी. अगदी बरोबर आहे. त्यानंतर पहा, वरील इंग्रजी अक्षरमालेत डावीकडून 8वे अक्षर कोणते? आता तुम्हाला डावी आणि उजवी मी सांगितलेली आहे. उजवी म्हणजे आपली उजवी ती त्यांची देखील उजवी आणि डावी म्हणजे आपली डावी ती त्यांची देखील डावी. मग डावीकडून 8वे अक्षर 5, 6, 7, 8. H हे अक्षर आहे. बरोबर आहे का? पहा बरं, H आहे. पर्याय क्रमांक 2. दिलेल्या इंग्रजी अक्षरमालेत K या अक्षराचा उजवीकडून कितवा क्रमांक आहे? आता ही अक्षरमाला आहे, यामधला के बघा, के इथं सापडला. आता उजवीकडून विचारलंय का डावीकडून विचारलंय? तर उजवीकडून विचारलेलं आहे. 5 एके 5, 5 दुनी 10, 5 त्रिक 15वा आहे. बघा दिलेल्या इंग्रजी अक्षरमालेत के या अक्षराचा उजवीकडून कितवा क्रमांक आहे? तर 15वा. पर्याय क्रमांक 1. वरील इंग्रजी अक्षरमालेत एफच्या उजवीकडील चौथे अक्षर कोणते? वरील इंग्रजी अक्षरमालेत एफच्या उजवीकडील, पहिल्यांदा आता एफ आपल्याला पाहायला पाहिजे. एफ पाहिला आणि या एफच्या उजव्या बाजूला म्हणजे त्याच्या उजवी बाजूला, त्याची उजवी बाजू हीच आहे आणि त्याची डावी बाजू ही कडचीच आहे. मग उजव्या बाजूला म्हटल्यानंतर आपला प्रश्न काय आहे? वरील इंग्रजी अक्षरमालेत एफच्या उजवीकडील चौथे अक्षर. आता या एफच्या उजवीकडील चौथे अक्षर म्हणजे 1, 2, 3 आणि 4. जे. आलं का लक्षात?
जे पहा इथं आहे जे. एफ पहा इथं पहा इथं आहे एफ. एफची उजवी बाजू, उजव्या बाजूचे चौथे अक्षर. पहा मित्रांनो, उजव्या बाजूचे चौथे अक्षर आपण पाहिले आहे. एफच्या उजवीकडील चौथे अक्षर जे आहे, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर मी म्हणाले होते ही अशी एक अक्षरमाला असते, फार सोपे आहेत. उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडून एकदा मुलांची संकल्पना क्लिअर झाली की कळते. त्यात मी दरम्यान ही संकल्पना सांगितली की दरम्यान म्हणजे दोन्ही अक्षरे सोडायची आणि मधला गट घ्यायचा. जसं काही आत्ता आपण पाहिलेलं आहे की या गटामध्ये यू ते वायमध्ये यू आणि वायच्या दरम्यान किती अक्षरे आहेत, तर 3 आहेत. म्हणजे आपण यू आणि वाय सोडलेलं आहे. तसंच मी तुम्हाला पासूनपर्यंत जर शिकवलं तर पासून म्हटलं तर हे पण धरायचं आहे. यू पासून वायपर्यंत किती अक्षरे आहेत, तर यू पण धरायचं आहे आणि वाय पण धरायचं आहे. पासूनपर्यंत म्हटलं तर सर्व धरायचे आहेत. मग किती अक्षरे आहेत, तर 5 आहेत. आणि दरम्यान म्हटल्यानंतर हे 2 सोडून मधले फक्त धरायचे आहेत. हे लक्षात ठेवायच्या संकल्पना. अक्षरमालेमध्ये 25 अक्षर असतात. 5-5चा गट असतो. उजवी बाजू म्हणजे आपलीच उजवी बाजू, डावी म्हणजे देखील आपलीच डावी बाजू, उत्तर शोधताना देखील आपली डावी ते डावी आणि आपली उजवी ते उजवी. त्यानंतर दरम्यान म्हणजे ही 2 अक्षरे सोडून, ही 2 म्हणजे जो काही प्रश्न विचारलेला असेल त्यात ते 2 भाग सोडून दरम्यानमधले मधला भाग घ्यायचा आहे. पासूनपर्यंत म्हटल्यानंतर ती दोन्ही अक्षरे धरायची आहेत. हे सर्व तुम्ही फार छान पद्धतीने आकलन केलेलं आहे. हा आकलनाचा देखील भाग आहे. हा बुद्धिमत्ता चाचणीचा भाग आहे. इयत्ता पहिलीचे विद्यार्थी खूप हुशार असतात. त्यांना देऊ तेवढं कमी असतं. फार छान ग्रास्पिंग पॉवर असते. आणि माझं आत्तापर्यंतच्या अनुभवानं मी सांगते की पहिलीचे विद्यार्थी हे लवकर आत्मसात करतात. आणि पहिलीचे विद्यार्थी जेवढे लवकर आत्मसात करतात, जेवढं लवकर संकल्पना छानपैकी शिकून घेतात, याचा उपयोग त्यांना 5वीच्या शिष्यवृत्तीच्या तयारीसाठी होतो. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील भागात आपण बुद्धिमत्ता चाचणीमधील आकलन हा भाग पाहणार आहोत. सूचना पालन हा भाग पाहणार आहोत. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, बुद्धिमत्तेत भर घालण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. फॅसिलिटेट इझियर. एखादी नवीन संकल्पना अगदी सोप्या रीतीने तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.